भविष्यात महायुतीकडून तुम्हाला जर ऑफर आली हातकणंगले मतदारसंघासाठी तर तुम्हाला माझी भूमिका अगोदरच सांगितली की मला जर पक्षात लोकशाही म्हणजे लोकसभेसाठी जर आमच्या पक्षाची काही अपेक्षा असती तर मी तुम्हाला सांगितलं असतं की बाबा एखादी जागा आम्ही मागतोय. लोकसभेमध्ये कुठलीही जागा आम्ही मागितलेली नाही, मागायची आमची इच्छा नाही, पण विधानसभेत मात्र सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? सांगली असेल, कोल्हापूर असेल, एकदा मोदींना पाठिंबा द्यायचा ज्यावेळेला निर्णय झाला त्यावेळेला जो महायुतीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभा राहू. त्या कायद्याचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर प्रामुख्यानं पूर्वीचा जो हिंदुस्थान म्हणून आपण जो बघायचो म्हणजे आपल्याला माहिती आहे म्हणजे अगदी गांधारीसुद्धा त्यावेळच्या गांधार प्रांतातून आली इथंपर्यंतचा तो इतिहास ज्यावेळेला आपण बघतो आणि स्वातंत्र्यानंतर काही देशांच्यामध्ये जी लोक अल्पसंख्याक राहिली आणि त्यांना कुठलंच नागरिकत्व मिळालं नाही आणि कारण एक फक्त धर्माच्या आधारावर माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार हिरावून घेतला गेल्यासारखी जी परिस्थिती झाली त्या लोकांना पूर्वीचे हिंदुस्थानचे नागरिक किंवा हिंदू विचारधारेचे नागरिक म्हणून हिंदुस्थानच्या सरकारची जबाबदारी आहे की त्यांना कुठलं ना कुठलं नागरिकत्व मिळालं पाहिजे आणि ते देणारी व्यवस्था आपल्या सरकारच्या जुन्या कुठल्याही कायद्यामध्ये नव्हती. खरं तर CAA हे त्या लोकांच्यासाठी त्यांच्या अनेक पिढ्यांच्या न्याय हक्कासाठी मिळालेलं एक साधन आहे आणि त्याचं मी स्वागत करतो की अतिशय मोठा आणि चांगला निर्णय ह्या वंचित राहिलेल्या लोकांच्यासाठी केंद्र सरकारनं आज घेतला. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं सांगली जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून जे काम सुरू आहे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार होते त्या सगळ्यांना प्रवेश करायचा कार्यक्रम देणं आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात जे काही घडलं या 5 वर्षामध्ये त्याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडणारं आणि जनसुराज्य शक्ती हा विचार यासाठीच अस्तित्वात आला आणि तो यातनं कसा चांगल्या पद्धतीनं पुढं जाऊ शकतो याच्या संबंधीचा संवाद त्यांच्याबरोबर साधला अशा एका प्रमुख कार्यासाठी खरं तर हा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि मला आनंद आहे की अनेक चांगले कार्यकर्त्यांनी आज आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केला, पक्षाची ताकद वाढवली. समित आणि समितबरोबर काम करणाऱ्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एक चांगला विश्वास लोकांच्यामध्ये निर्माण करायचं काम केलं आहे. त्याचं एक द्योतक आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? लोकसभेकडं मतदान करत असताना नेमकं कुठल्या विचारातून करावं कार्यकर्त्यांनी केंद्रातलं जे सरकार स्थापन होतं लोकशाहीमध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना सरकार यशस्वी झालं का अयशस्वी झालं आणि प्रामुख्यानं उद्याच्या काळामध्ये जे प्रमुख 2 विचार आपल्यासमोर आहेत त्यांच्यात फरक काय आहे या सगळ्याचा विचार करून लोकांनी मतदान करणं गरजेचं असतं. त्यात प्रामुख्यानं मग केंद्र सरकारकडं आपण संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, देशाची आर्थिक नीती अशा अनेक प्रमुख प्रश्न म्हणून त्या ठिकाणी बघतो आणि ह्या सगळ्याच वेगळ्या वेगळ्या विभागांच्यामध्ये अतिशय यशस्वी असं काम आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या वतीनं त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या झालं. भारताची प्रतिमा जगामध्ये एक शक्तिशाली देश म्हणून त्या ठिकाणी झाली. 9व्या क्रमांकाची आपली अर्थव्यवस्था आज 5व्या क्रमांकाच्यावर आली आणि जो वेग आहे आज आपल्या अर्थव्यवस्थेचा तो जगात 3ऱ्या क्रमांकाच्यावर जाण्याच्या दृष्टीनं आज आपण त्या वेगानं पुढं निघालो आहे आणि याचा फायदा प्रत्येक भारतीय माणसाला सामान्य माणसाला उद्याच्या काळात होणार आहे आणि म्हणून या वेळेला पुन्हा एकदा या सगळ्या कामाचा विचार करत असताना NDAला किंवा मोदींना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायसाठी आपण मतदान केलं पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली. पण हे करत असताना लोकसभेसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष आग्रही नाही आहे, कुठली जागा आम्ही त्याच्याकडे मागत नाही आहे आणि एक सच्चा मित्र म्हणून जे आम्हाला काम भावलं आवडलं म्हणून मनापासूनचं आम्ही त्यांच्या पाठीमागं आमची ताकद उभा करणार आहे. जवळजवळ 7 ते 8 खासदारकीच्या मतदारसंघांच्यामध्ये जाणवेल इतपत ताकद आमच्या पक्षाची त्या ठिकाणी आहे, त्याचा त्यांना फायदा होणार आहे. पण हे करत असताना विधानसभेच्या बाबतीत मात्र महानगरपालिकांच्या बाबतीत मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आमच्या काही अपेक्षा आहेत. जिथं आमची ताकद आहे
जिथं आमच्याकडे चांगले कार्यकर्ते उमेदवार म्हणून आहे अशा ठिकाणी आम्हाला ह्या जागा खरं तर मिळाल्या पाहिजेत ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांची भावना आजच्या मेळाव्यातून आम्ही त्या ठिकाणी मांडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.